वयात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या बातमीकडे। जळगाव जिल्ह्यात पाळधी गावात रात्री 2 गटात दगडफेक झाली आणि जाळपोळ झाली आहे। यानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या प्रकरणी धरणगाव पोलिसात 20 ते 25 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय। तर काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण अशी शांतता पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्याचं आवाहन हे पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। एका किरकोळ कारणावरून वाद झालेला होता। कालची आपण दृश्य बघतोय पाळधी गावामध्ये। या पाळधी गावामध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबियांना घेऊन एक गाडी निघालेली होती आणि तिथे काही तरुण शिवीगाळ करत होते। ही शिवीगाळ करू नये यासाठी त्यांना हटकण्यात आलं, हॉर्न वाजवण्यात आला आणि त्यानंतर त्याचा राग मनात धरून जोरदार अशी वादावादी, गावात दगडफेक, जाळपोळ झाली। मोठं नुकसानही यामध्ये आपण झालेलं पाहतोय एका दुकानाचं। आणि त्यानंतर आज पाळधी गावामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी या गावामध्ये 1-2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन ओपी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। सध्या तरी आम्ही ज्या अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। तर अधिक माहिती घेणार आहोत। मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंगेश, पाळधी गावामध्ये नेमकं आत्ताचं वातावरण काय पाहायला मिळते? तणावपूर्ण शांतता असल्याचं सांगण्यात येते। नक्कीच सध्या खरं तर संपूर्ण घटनेनंतर जे आहे आता पाळधी गावात जे आहे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संचारबंदी लागू केलेली आहे। कलम 144 अंतर्गत ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खरं तर आता पाळधी गावामध्ये जे आहे दंगा नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे हा गावात तैनात करण्यात आलेला आहे। सद्यस्थिती गावामध्ये जे आहे तणावपूर्ण शांतता आहे। दरम्यान उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे। पुन्हा याच पद्धतीने जे आहे जर कायदा सुव्यवस्थेचे काही प्रश्न निर्माण झाल्यास संचारबंदी वाढेल देखील शक्यता आहे। एकंदरीतच ज्या पद्धतीने काल रात्री 11 वाजेच्या सुमारास संपूर्ण 2 गटामध्ये जो वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर जे आहे दगडफेकीत तसेच जाळपोळीमध्ये झालं। या घटनेनंतर जे आहे पाळधी गावामध्ये खरं तर मोठी खळबळ उडालेली होती आणि या घटनेनंतर आता पोलीस प्रशासनाच्या वतीने जे आहे या ठिकाणी संपूर्ण गावात जे आहे मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत नागरिकांना देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन जे आहे हे करण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीने काल 11 वाजेच्या सुमारास जे आहे खरं तर मंत्री गुलाबराव पाटील यांचं कुटुंबीय जे आहे ते वाहनातून जात असताना काही तरुणांकडून चालकाने हॉर्न वाजवल्यामुळे शिवीगाळ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर खरं तर काही शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतरच संपूर्ण हा वाद निर्माण झाला। मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत आता कुठलाही दुजोरा दिलेला नाही आहे। एकंदरीतच या संपूर्ण घटनेमुळे जे आहे जळगाव जिल्ह्यात एक मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते आहे। वर्षाच्या अखेरच्या दिवशीच हा संपूर्ण प्रकार झाल्यामुळे खरं तर पाळधी गावामध्ये सद्यस्थितीत आपण पाहतोय की तणावपूर्ण वातावरण जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र आता सद्यस्थितीत पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि गावामध्ये जे आहे ते तणावपूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळते आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद मंगेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।